सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 इतक्या सगळ्यांना तो जनकाचा आत्मा दिसतोय, पण माझ्या समोर येण्याचं धाडस त्याचं काही झालेलं नाही. डोंट वरी. मान्य आहे की ती तुमच्या समोर नाही आली, पण तुमच्या नाती समोर आलीच ना. हे बघ, तिच्या सांगण्याप्रमाणेच आपण लिलीला बाहेर पाठवतोय, तेव्हा डोंट वरी. डॅड, लिलीला जनक दिसली हे कळल्यावर तुम्ही घाबरला होतात? एलेना, हे बघ मला सांग, तुझं काय ठरलंय? कसलं कसलं? अगं गाव सोडून जायचं. नील, अरे आत्याचं लग्न होईपर्यंत जमणार नाही असं तूच म्हणाला होतास ना. आणि तुला विकासच्या चांगल्या वागण्याचा जो पुळका आला होता तो गेला का नाही अजून? दीपू, दीपू, हे बाळ, ती मुलगी एकच आहे. दीपू, तुझं बाळ, ती मुलगी, ती एकच आहे. बाळ? हा, ती मुलगी, मुलगी, ती झोपलेली मुलगी. मुलगी, हा, बाळ एकच आहे. झोपली मुलगी. हो, बाळ, बाळ, बाळ एकच आहे का? दीपू, आठव ना. दीपू, सांग ना. दीपू, सांग ना. ती बाळ आणि ती मुलगी एकच आहे. हा, बाळ मुलगी एकच आहे. दीपू, सांग. विचारतेस त्याला प्रश्न विचारून काही फायदा आहे का? तो उत्तर नाही देत. तू आलास इतक्यात? इतक्यात अजून थोडा वेळ बाहेर राहिलो असतो ना तर माझ्या आईने जगदंबेचा अवतार धारण केला असता. उर्मिताईचं लग्न आहे ना, म्हणून आईने मला पाठवलं सामान आणायला. अच्छा, तुला आमंत्रण आहे ना? हो. तू पण येणार ना? नाही. का? बाबा मुंबईला घेऊन चालले. माझ्या कॉलेजचं ऍडमिशन, कुठल्या तरी कॉलेजच्या प्रिन्सिपल सोबत अपॉइंटमेंट पण फिक्स आहे, नेमकी गुरुवारी लग्नाच्या दिवशी. आणि तू मुकटपणे जायला निघाला? तू लिलीला सोडून जाणार नव्हतास मुंबईला? लिली मुंबईला गेली सुद्धा, मी पाहून आलोय. ती निघालेली. अरे वा, लिलीच्या आजोबांमध्ये इतका बदल कसा काय? जनकामुळे. काय? जनकामुळे? जनक आणि लिलीचा काय संबंध? अगं त्या दिवशी आम्ही जंगलात भेटलेलो. निघून जा गावातून, निघून जा. गौरव, उगाच काहीतरी टेपा लावून. ते टेपा नाही लावल्या, खरं बोलतोय, तुझी शपथ. जनका कपाळावर कुंकू लावते ना, केस मोकळे सोडते, गळ्यामध्ये खड्याची माळ घालते, तिचे डोळे पण चमकतात. तुला माहितीये ना? हो, म्हणजे साधारणपणे नाही, ती जनकाच होती. अगं मी तिला विचारलं, तू जनकाचा आत्मा ना, तेव्हा ती नाही मानली असती ना. पण आत्मा असे सहजपणे थोडी ना दिसतात. अगं ते दिसणं नाही, ती प्रतापला भेटायला आलेली. गौरव, आत्मा अपॉइंटमेंट वगैरे घेऊन भेटायला येत नाही. अगं भेटायला म्हणजे ती प्रकट झाली असणार प्रतापला भेटायला, आणि आम्ही नेमके तिथेच होतो म्हणून तर आम्हाला दिसली ना. अरे खरं सांगू तुला, मी जर प्रताप बडबडला नसता ना, त्या ह्या लोकांच्या सगळ्या सिक्रेट जनकाने आम्हाला सांगितल्या असत्या. काय रे, अशा फेऱ्या का मारतोस? खाल्लेलं पचवतोय. नाही म्हणजे
रात्रीच्या जेवणासाठी पोट मोकळं पाहिजे ना. सागर, कधीतरी ना खाण्याशिवाय दुसरा कसला तरी विचार कर. खाण्याशिवाय दुसरा कस? मी तुझाच विचार करतो ना. कमॉन सागर, लाडात येऊ नको. मला सांग ना प्लीज, ती जनका आपल्या मागे का लागलीये? मला भेटली ना की तिला विचारून सांगतो. थट्टा नको ना करूस प्लीज. मगाशी सुद्धा तुम्ही बोलता बोलता विषय थांबवला. तो विकास काहीतरी म्हणत होता की आपल्याला काही माहितीच नाहीये, तर आपण सांगणार तरी कसं? झालं तर मग. अगं जे आम्हाला माहिती नाही ते आम्ही तुला कसं सांगणार? हा सागर, अगं उर्मी, मी काय सांगतो तुला की हे बघ, तू सरळ सरळ सांगा, नाहीतर बघ मी लग्नाला उभीच नाही राहणार. अगं मी तुझ्यापासून काही लपवत नाहीये. लपवतोस? नाही लपवत. लपवतोय सो. सागर, काय रे, काय लपवतोयस त्याच्यापासून? हे पहा, नवरा बायकोत अशी लपवा छपवी योग्य नाही. बघ, ऐकलंस? काका मला सांगा, जनकाचा आत्मा आपल्या मागे का लागलाय तुम्हाला माहितीये? नाही. झालं तर मग. अहो जे तुम्हाला माहिती नाही ते मला कसं माहिती असणार? आणि ही म्हणते मी लपवतोय म्हणून. बाबा तुम्ही. हे पहा बेटा, आपण माती जितकी उकरू तेवढी हाती माती लागते. भूतकाळाचंही तसंच आहे. जेवढं उकराल तेवढी माती हाताला लागते. बेटा, तुझं लग्न जवळ आलं, त्याचा विचार. सागर आणि तू तुमचा भविष्यकाळ कसा बनवणार आहात याचा विचार. आपली शक्ती भविष्य घडवण्यासाठी खर्च कर, भूतकाळ शोधण्यासाठी नाही. भूतकाळ समोर येणारच असेल तर तो कोणाच्या ना कोणाच्या रूपात येणारच. सावंत, काही कळलं का? कदमच्या केसची काय तारीख मिळाली? अजून 3 महिन्यांची आहे मॅडम. तोपर्यंत आपण ही केस संपून परत गेलेली असू. फार आशावादी आहात तुम्ही. इन्स्पेक्टर या अपेक्षापेक्षा लवकर आलात तुम्ही. काय करणार, तुमचं फरमान आलाय म्हटल्यावर यावंच लागलं. अरे वा, माझ्या बोलवण्याला फरमानाचा दर्जा दिल्याबद्दल आभार मानू का तुमचे? सध्या मला बोलवलंय कशाबद्दल एवढं जरी सांगितलं तरी पुरे. जनका तुम्हाला भेटायला आली होती? काय? तुम्हाला कानाचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही, एक प्रश्न तुम्हाला 2दा विचारावे लागतात. हे बघा, प्रश्न माझ्या कानांच्या प्रॉब्लेमचा नाहीये, तुमचे प्रश्नच तसे असतात. न कळण्यासारखे का उत्तर न देता येण्यासारखे? इन्स्पेक्टर, जनका तुम्हाला भेटायला का आली होती? हे बघा, मी तिला मला भेटायला बोलवलेलं नव्हतं आणि मला तिला भेटायची अजिबात हौस नाहीये. मग तिचं तुमच्याकडे काहीतरी काम असेल. काय काम होतं? तर जनकाचा आत्मा मला दिसतो. तो का दिसतो आणि तो माझ्याच मागे का लागला हे मी कसं सांगू? फोटो काढून घ्या जनकाच्या आत्म्याचा आणि लेटेस्ट फोटो बुक मध्ये छापला तर खूप खप होईल तुमच्या पुस्तकांचा. हो, तुम्हाला गंमत वाटते ह्या सगळ्या प्रकाराची, पण जर खरोखरच जनकाचा आत्मा तुमच्या समोर आला ना तर तंत्रेल तुमची. तुमची तंत्रली होती का? तुमच्या समोर जनकाचा आत्मा काय येतो याचं उत्तर हवंय नाही. हा प्रश्न आहे ना, तुम्ही मला विचारण्यापेक्षा जनकाच्या आत्म्याला जाऊन का नाही विचारत? आणि हे बघा इन्स्पेक्टर, मी ह्या सगळ्या प्रकरणांचा अभ्यास करतो, याचा अर्थ हा नाही की मला त्यांची मनं जाणता येतात. आत्म्याला मन असतं? मला माहितच नव्हतं. हो, हे असले शब्दांचे खेळ करत बसायचे नाही. हे असले खेळ खेळत बसायला मला अजिबात वेळ नाहीये. आणि दुसरी गोष्ट, रघुनाथच्या खुनाच्या आरोपाखाली मला जेलमध्ये टाकायची धमकी तर अजिबात देऊ नका. कारण ज्या वेळेस रघुनाथचा खून झाला त्यावेळेस मी आधीच जेलमध्ये होतो एका नसलेल्या गुन्ह्याखाली, आणि ते सुद्धा तुमच्या या इन्स्पेक्टरच्या मेहरबानीमुळे. आणि याच्या पुढे सांगून ठेवतोय आणि शेवटचं सांगतोय, जर अतिशय काही महत्वाचं काम असेल तरच मला पोलीस स्टेशनला बोलवायचं, नाही तर नाही. त्या माणसाला तो दाखवतो त्यापेक्षा जास्त माहिती आहे, पण तो आपल्याला सांगत नाही.
पोलिसांपासून माहिती लपवायचं काय कारण, त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं. काय राजीव? हो मॅडम. नील इकडे रे. हे बघ याच्यामध्ये तांदूळ, डाळ आणि काळ्या वाटाणे सॅम्पल आहे ना, ते कांती चटणी पाठवले. ओके. सॅम्पल? सॅम्पल कशाला पाठवले? आपण नेहमी त्याच्याकडूनच तर घेतो. अरे हॉटेलसाठी नाही, उर्मीच्या लग्नासाठी. आणि वर त्यांनी सांगितलंय, वो काकी को दिखा देना, उसकी पसंद ले लेना, नहीं तो उसके सामने खड़ा नहीं रस्ता में. असं काय? आजीचा तोफका ना वाण्यापर्यंत पोहोचलेला दिसतोय. अरे आई कोणाची आहे? बरं बघ, ते आजीला दाखव, त्याला फोन कर. तोपर्यंत मी जरा डेकोरेशनचं बघून घेतो. ओके. ठीक आहे, संध्याकाळपर्यंत करतो. हे संध्याकाळी नाही, आता लगेच दाखवायचं, लगेच फोन करायचा. आता नाही दाखवता येणार. का नाही करता येणार? आजी बाहेर गेली. बाहेर गेली? हो. कुठे? तुझं काहीतरी काम होतं असं म्हणाली. अरे पण म्हणजे बाबा आहेत ना बरोबर? नाही, एकटीच गेलीये आणि कोणाला सांगायची गरजही नाही असंच म्हणत होती. आणि तू तिला जाऊ दिलंस? अरे तुला साधं विचारता आलं नाही तिला? बाबा, आजीला जर कुठे बाहेर जावं असं वाटलं तर तिने जाऊ नये का? अरे जावं, मी असं बिलकुल नाही म्हणत की कुठेही जायचं नाही म्हणून. मग अरे पण कोणातरी सोबत घेऊन जायला पाहिजे ना. तुला माहितीये ना तिची तब्येत बरी नाहीये. अरे रस्त्यात काही झालं तर कुठे शोधायचं आपण तिला? अरे तिला काय झालं ना तर उर्मीच्या लग्नात गोंधळ आहे सगळा. ते काय नाही, मी बाबांना सांगतो तिला शोधायला. बाबा, आजी कुठे गेली मला माहितीये. तुला माहितीये? हो. मग नील आता तू? बाबा, आजीनेच मला सांगितलं होतं की कोणाला सांगणार नसशील तरच मी तुला सांगेन म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं. नील, तू अजून इतका मोठा झाला नाहीयेस की अशा गोष्टी वडिलांपासून लपवून ठेवायला. कळलं? बाबा, आजी तुमची आई आहे आणि तरी तुम्हाला तिला काही गोष्टी सांगायच्या नसतील तर? म्हणजे? हे बघा, तिने खूप विश्वासाने मला हे सगळं सांगितलंय. तिचा हा विश्वास मी कसा? हे बघ नील, आजीला काही झालं ना तर तुझा हा विश्वास उपयोगी पडणार नाहीये. कळलं? कुठे गेलीये नील? आजी जोनाथन परेराला भेटायला गेली. काय? हो. पण का? कदाचित आत्याच्या लग्नाची पत्रिका द्यायची असेल. अरे म्हणून एकटी गेली? आणि हे बघा बाबा, तुमच्या मोठ्यांच्या लपवा छपवीचा ना आजीला अंदाज आला असेल. आजी आजोबांना बोलतानाही मी ऐकलं होतं. काय? परवा रात्री आजीच्या स्वप्नात जनाक्का आली होती. पुन्हा जनाक्का? हो. भूमीचं लग्न धड पार पडू देणार आहे की नाही जनाक्का? अरे डॉक्टर, कसं काय चाललंय काम? कौतुकाने सांगण्यासारखं मी काही काम करत नाही बरं का. तेही खरंय, कारण गावात बरेच दिवसात काही खूनबिन पण झालेले नाहीत, त्यामुळे तुम्हाला जरा आरामच असेल. अहो, आमचं हॉस्पिटल अख्ख्या जिल्ह्याला जोडलंय, त्यामुळे माझ्याकडे भरपूर काम असतं. पण काय तरी सुद्धा त्या ब्लास्ट केस मध्ये अविनाशची डेड बॉडी पोस्टमॉर्टम करता मुंबईला का नेली? अहो, त्याच्यात पोस्टमॉर्टम करण्यासारखं काहीच राहिलेलं नव्हतं. आणि ते रिमेन्स खरं म्हणजे ब्लास्ट एक्सपर्टला दाखव. एक मिनिट, हे तुम्ही सगळं कशासाठी विचारताय? उत्सुकता. उत्सुकता? हो, केवळ उत्सुकता. काय ना, माणसांच्या स्वभावाचा अभ्यास करणं हा माझा विषय आहे ना. काय, एक साध्या गरीब घरातला मुलगा मुंबईला जातो, हॉस्टेलवर राहून मेडिकलचं शिक्षण पूर्ण करतो आणि पुढचा एक ऍडव्हान्स कोर्स करून परत गावात येतो. किती खर्च झाला असेल. हे बघा, भले तुम्ही लेखक असाल, पण मला माझ्या खासगी आयुष्यावर चर्चा करायला आवडत नाही. पण काय हो, खरंच तुमच्या आयुष्यात असं काही घडलंय का की जे लोकांपुढे आलं? एक मिनिट, माझ्या आयुष्यात काय आहे आणि काय नाही ते माझं मी बघेन. त्यात तुम्ही नाक खुपसायची गरज नाही. सॉरी नाही, म्हणजे माझं चौकशी करणं जर तुम्हाला नाक खुपसण्यासारखं वाटत असेल ना तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण काय ना, चौकशी करणं हा माझा स्वभाव आहे. स्वभावाला औषध नाही. मग औषध करा. औषध करा? तुमच्या स्वभावाला औषध करा. ओ हा, पण तुम्ही स्वतः डॉक्टर आहात ना, मग तुम्हीच सांगा ना एखादं औषध. काय जनकाचा आत्मा का जागा झाला असेल?
ते तुम्ही जनकाला जाऊन विचारा ना. मला विचारून तो आत्मा जागा झालेला नाहीये. हो पण तुम्ही तर भीता ना. मी कुठल्या आत्म्याला वगैरे भीत नाहीये. आणि गावात जर का असेच खून होत राहिले तर का होत आहे ते खून? मी कसं सांगणार? हो असं कसं? त्या खून झालेले दोघे तुमचे मित्र होते. ती जनका तुमच्याच मित्राचे का खून करते? अहो पण त्यांनी मनोरमाला पण मारलं. ती तर माझी मैत्रीण नव्हती. हो पण तिची मुलगी तुमची मैत्रीण होती ना. हे बघा मी आता गडबडीत आहे आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. गावदेवीच्या शपथेला तर बांधील आहे ना आणि जनकाला देखील. जनक स्वप्नात दिसली आणि तू घाबरलीस सावित्री. जनकानं ते सांगितलं ते. कमॉन सावित्री, स्वप्न हे आपल्या मनाचे खेळ असतात. ती जे बोलली ते तुझ्या डोक्यात होतं. असेलही कदाचित, पण शपथेत अडकून आपण होणारा विनाश पाहत बसलोय. विनाशाला कारण आपण नाही. हा भ्रम आहे तुझा. कुठे ना कुठे हे सगळं त्या घटनेशी जुळणार आहे. जॉनाथन, आपल्याला आपली शपथ मागे घ्यायला हवी. एकदा दिलेला शब्द आणि घेतलेली शपथ जॉनाथन परेरा कधीही मागे घेत नाही. मोठेपणाच्या खोट्या कल्पनेत अडकू नकोस जॉनाथन. ऐक माझं. मी तुला हुशारबाई समजत, पण इतक्या वर्षाची मेहनत आणि कमावलेलं नाव केवळ या भीतीपोटी घालवायला निघाली असतो. विचार कर, आपण जर का ही शपथ तोडली तर सगळं ओपन होईल आणि त्याचे परिणाम काय होतील. तेव्हा पुढे काय होईल याचा विचार केला होता आपण? तुमचं माहित नाही, पण मी विचार केला होता आणि त्या परिणामांना तोंड द्यायची माझी तयारी आहे. या असल्या परिणामांना घाबरून शपथ तोडणारा जॉनाथन परेरा नाही. मला माहिती होतं भविष्यात कुणी ना कुणीतरी कच खाणार, पण ती तू असशील असं मात्र वाटलं नव्हतं. मी भविष्याचा विचार करून पावलं टाकतो सावित्री. गावदेवीची शपथ हे माझं भविष्यातलं एक सेफ्टी पाऊल होतं. तुमची पावलं तुम्हाला लखला, पण आता या स्थितीत नव्याने विचार करायला नको आहे का? नव्याने विचार केला तरी माझा विचार तोच राहणार आहे. म्हणूनच त्यावेळी मी तुम्हा सगळ्या लोकांना स्पष्टपणे विचारलं होतं. जॉन कुठे होता? जे काय ठरवायचं ते आत्ताच ठरवा. मनोरमा, तुझ्या डोक्यातनं निघालेली आयडिया आहे ही. बरोबरच आहे. शपथ घेतल्याशिवाय यांच्या जिभेवर काही ताबा राहणार नाही. विचार राहणार नाही की आपल्या सगळ्याला स्वतःसारखं समजतंय. एकमेकांची उणीधुणी काढायची ही वेळ नाही. सगळे शपथ घ्यायला तयार आहेत ना ते अगोदर सांगा. आमची काय हरकत नाही. जॉन तू सांग, तुला पटतं ना हे शपथ घेऊया? शपथ घ्यायची नसेल इथं आलोच नसतो. मग आपण वाट कसली बघतोय? काय चला ना घेऊन टाका बा शपथ. कळते का? पण अशी गावदेवीची शपथ घ्यायची म्हणजे मरेपर्यंत मोडायची नाही, आणि जर मोडली तर रक्त ओकूनच मरावं लागेल. पण अशी गावदेवीची शपथ घ्यायची म्हणजे मरेपर्यंत मोडायची नाही, आणि जर मोडली तर रक्त ओकूनच मरावं लागेल. हो खरंय. आपल्याला शपथ मोडायची असेल तर सर्वांना पुन्हा इथे यावं लागेल. कळते का? गावदेवीची माफी मागून कोंबडे बळी देऊन मगच शपथ मोडता येईल. हा, आणि तेही पहिला हात ज्याचा आहे त्याची तयारी असेल ना तरच. तेव्हा त्याच्या हातून आपल्याला सगळे विधी करून घ्यावे लागतील. येते का लक्षात? आता सर्व काय करायचं ते. हा मनोरमा, गावदेवीच्या शपथेचे नियम आम्हालाही माहिती आहेत. म्हणूनच चुकून तोंडून गेलं तर. चुकून? असं कसं चुकून तोंडातून येईल? हे बघ, मुलाच्या भविष्यासाठी जमा केलेली पुंजी आहे ती. अरे असे वाद काय घालताय? आत्ता उजाडेल. वर्दळ सुरू झाली आणि आपल्याला असं कोणी पाहिलं ना गावात बोबाटा व्हायला वेळ नाही लागणार. आम्ही तयार आहोत. चला तर मग. अरे पण मी काय केलंय? मला का फुकटच या सगळ्यामध्ये अडकवताय? आणि मी तर तुमच्या हिश्श्यातही नाहीये. म्हणून काय झालं?
हा हे सगळं घडलं तेव्हा होतीस ना तू तिथे, मग तुलाही शपथ घ्यावी लागेल, कळलं का? आपण शपथ घेऊ, पण आपल्या पोरांचा काय? त्यांच्या तोंडावर कसा ताबा ठेवणार? मुलांना ही शपथ घ्यायला लावायची. हो, मुलांनाही अशीच शपथ घ्यायला लावायची आणि त्यांना सारखी आठवण करून द्यायची की ही शपथ मोडता येणार नाही, कळलं का? हा म्हणजे त्यांना भीती घालायची? भीती घातल्याशिवाय का ते गप्प बसणार आहेत? मुलांनी शपथ घेणं सगळ्यांना मान्य आहे? हो हो. ही गोष्ट बाहेर येऊ द्यायची नसेल ना तर दुसरा इलाज नाही. चला तर मग आधी आपण सगळ्यांनी शपथ घेऊ आणि मग मुलांनाही आणू, काय? चला. आपल्याला शपथ अशी घ्यायची आहे, आज जे घडलेलं पाहिलेलं आपण केलेलं कुणालाही सांगणार नाहीत, कळलं? मरेपर्यंत. हे गावदेवी, तुला साक्ष ठेवून आम्ही अशी शपथ घेतो की आज घडलेलं पाहिलेलं केलेलं आम्ही आमच्या तोंडून मरेपर्यंत कुणालाही सांगणार नाही. मान्य आहे मला, मीच मरेपर्यंत हा शब्द त्या शपथेत घातला होता. पण कुणाच्या मरणापर्यंत जॉन? आपल्यापैकी किती जण उरलेत आता? विकासचे आई वडील तर आधीच गेले होते, आता मनोरमाही गेलीये. आता उरलोय फक्त आपण दोघे. आपण आपल्या मुलांनाही गमावलंय. अजून किती मुलांचा बळी जाईल काही सांगता येत नाही. आपल्या हट्टापायी आपण मुलांच्या जीवाशी खेळतोय. तोडूया शपथ आणि करूया मुलांना मोकळं. सावित्री, त्या सगळ्यांमध्येच तू खंबीर आणि धीराची होतीस. इतकी वर्ष शपथेची मर्यादा पाळलीस, आता कच खाऊ नकोस. कच खाण्याचा प्रश्नच येत नाही. मुलांच्या काळजीने जीव तुटतो माझा. तुझ्यासाठी नसेल कदाचित, पण माझ्यासाठी माझं घर, माझी मुलं लाख मोलाचं वैभव आहे आणि या असल्या वैभवापायी मी ते गमावणार नाहीये. तुला तुझ्या नवऱ्याने पडवून पाठवलेली दिसते सावित्री. माझ्या नवऱ्याला ह्यात ओढायची अजिबात गरज नाहीये. ही ओढायची गरजच नाहीये. त्यांनी स्वतःहून उडी मारली. प्रभाकर आपल्या कुटुंबासाठी कुठल्याही संकटामध्ये उडी घेतील, पण तुझ्यात मला ती हिंमत दिसत नाही. त्या घरात नात असताना माझ्या नातीची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. मुलीचं लग्न कर, तिला पाठवून दे. सगळ्यात महत्वाचं तुझ्या नवऱ्याला आवर. मला धमकी देऊन गेल्या पोलिसांमध्ये जायची. तुला माहितीये जॉनाथन परेरा त्याच्या मार्गात येणाऱ्याला कसा आडवा करतो ते. कदमला कोणालाही भेटायची परवानगी नाही. तू एक काम कर, रंगाला भेटायला मुंबईला आपला एक माणूस पाठव. तो आपली आतमध्ये जायची काहीतरी सोय. ठीक आहे. त्याचा अंदाज आहे कदमनी अजून तोंड उघडलेलं नाही. कारण तो जर किशुक्का बद्दल बोलला असता तर ती मारिया डिसोजा अंगावर धावून आली असती.